मुळातच 2018 पासून हे गार्डन सुरू झालेलं आहे, पण तरी देखील आम्हाला माहीत नव्हतं या गार्डनबद्दल, जे आज माहिती पडलं आहे. सकाळच्या वेळेचं इकडचं वातावरण अगदी सुंदर आहे. बरीचशी मंडळी इथे योगासाठी येतात. आजूबाजूला अगदी सुंदर अशी हिरवीगार झाडं आणि मोकळेपणा आहे. आणि इकडचं विशेष आकर्षण हे आहे की इथे बरेचसे पुतळे त्यांनी उभे केलेले आहेत. आपली जुनी जीवनशैली काय होती ती जर आत्ताच्या आपल्या मुलांना दाखवायची असेल तर त्यासाठी हे ठिकाण अगदी परफेक्ट आहे. इकडे अगदी गवंडी कामापासून ते अगदी माळी, शिंपी, सुरुवातीला जे काय काय पद्धती आपल्या होत्या ते सर्व इथे चित्रीकरणातून दाखवलं आहे. आज आपण वेस्टर्नमधल्या जोगेश्वरी येथील मीनाताई ठाकरे गार्डनमध्ये आज आलो आहोत आणि ह्या स्पॉटवर आपण व्हिडिओज करत आहोत. इथे तुम्हाला जर यायचं असेल तर जोगेश्वरी स्टेशनवरून ऑटो येतात. जवळपास 30 रुपये पर्यंत मीटर पडतं आणि आपण इथे येऊ शकतो. इकडचं एंट्री फीज आहेत 10 रुपये. सगळ्यांसाठीच, अडल्ट असू देत, चाइल्ड असू देत, सगळ्यांसाठीच इथे 10 रुपये फक्त एंट्री फीज आहे. आणि इथे येण्याची वेळ आहे सकाळी 7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. इथल्या सिटिंग अरेंजमेंटला 100% गुण. अगदी वेगवेगळ्या शेप्समध्ये आणि तेही लाकडी बांधकाम केलेल्या पद्धतीत आपल्याला बसण्याची व्यवस्था त्यांनी ठिकठिकाणी केलेली होती. त्यामुळे तुम्ही गार्डनमध्ये कुठेही फिरत असलात आणि दमला असलात तरी तुम्हाला तिथे बसण्याची व्यवस्था आहे. त्याचबरोबर बाकीच्या आवारात सुद्धा अगदी सुंदर पद्धतीने लाकडी बांधकाम केलेलं होतं. त्यामुळे इकडचं वातावरण अगदी वेगळ्याच पद्धतीचं रॉयल लुक देत होतं. एक गोष्ट इथे अत्यंत मनाला भावली आणि आवर्जून सांगायची आहे ती म्हणजे या सुंदर हिरव्यागार निसर्गामध्ये देखील आपली भारतीय संस्कृती आणि भारतीय लोककला इथे दर्शवलेली आहे. वेगवेगळ्या पुतळ्यांमार्फत आपली मराठी संस्कृती असू देत किंवा इतर महाराष्ट्रांमधल्या इतर राज्यांमधली ही संस्कृती इथे ह्या स्टॅच्यूंमार्फत त्यांनी दाखवलेली आहे. वेगवेगळ्या पट्ट्यातील, वेगवेगळ्या प्रांतातील त्यांची फेमस असणारी कलानृत्य देखील इथे या पुतळ्यांमार्फत त्यांनी दाखवलेली आहेत. मग ते कोळी नृत्य असू देत, लावणी नृत्य असू देत, गरबा नृत्य असू देत, सुंदररित्या त्यांनी हे सादरीकरण केलेलं आहे. आणि त्याचबरोबर संपूर्ण मैदानाच्या मधोमध हे त्यांनी स्टेडियमसारखं केलेलं आहे. कदाचित इथे वेगवेगळ्या पद्धतीचे इव्हेंट्सही होत असतील, म्हणूनच ह्या सुंदर स्टेडियमची त्यांनी इथे व्यवस्था केलेली आहे.